मी मॉलमध्ये माझ्या दुसऱ्या लग्नाची माझ्या होणाऱ्या बायकोसोबत शॉपिंग करत होतो. अचानक माझी पहिली बायको तिथे आली. माझी 5 वर्षांची मुलगी माझा हात पकडून म्हणाली, "पप्पा, प्लीज तुम्ही दुसरे लग्न करू नका, मी अनाथ होईल." आजूबाजूचे लोक माझ्याकडे बघत होते. मला खूप तिचा राग आला होता. तरीही मी तिला प्रेमाने जवळ घेतले आणि माझ्या पहिल्या बायकोचा हात पकडून तिला तिच्या घरी नेले. घरी गेल्यानंतर माझ्या 5 वर्षाच्या मुलीने मला जो व्हिडिओ दाखवला तो बघून माझा आत्माच हादरला. कारण कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा माझी ओळख एका मुलीसोबत झाली. मी मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलो होतो आणि एक दिवस लग्नाची मागणी देखील घातली. तिने माझे प्रपोजल स्वीकार केले आणि अशा प्रकारे आम्ही दोघांनी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसातच आमच्यात भांडणे होऊ लागली. त्यामुळे आज मी माझ्या दुसऱ्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेलो होतो. मी माझ्या होणाऱ्या दुसऱ्या बायकोला खूप मोठ्या मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी घेऊन आलो होतो. तेव्हा तिथे अचानक असे काहीतरी घडले ते बघून मी हैराण झालो होतो. मला दुरून "पप्पा, पप्पा" असा आवाज ऐकायला येत होता. मला वाटले की कोणीतरी लहान मुलगी आपल्या पप्पांना बोलवत आहे. पण थोड्याच वेळात मला जाणवले माझ्या पाठीमागून कोणत्या तरी छोट्या मुलीने माझे पाय धरले आणि ती म्हणत होती की "देवासाठी तुम्ही इथून एकटे जाऊ नका. मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही दुसरे लग्न करू नका, नाहीतर मी अनाथ होईल." अशा प्रकारचे बोलणे ऐकून मी हैराण झालो आणि जेव्हा मी मागे पलटून पाहिले तर माझ्या पायाखालून जमीन सरकली. कारण ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर माझी मुलगी होती. माझ्यासोबत माझी होणारी बायको होती. ती म्हणाली, "ही कोण आहे? सोडा तिला. तुम्ही का तिला पकडून ठेवले आहे?" कारण मी माझ्या मुलीला मिठी मारली होती. सगळंच अचानक झालं होतं. माझ्या लक्षात आलं नव्हतं की ज्या स्त्रीबरोबर मी मॉलमध्ये आलो होतो ती मला नक्कीच हा प्रश्न विचारेल. तिचे नाव मोहिनी होते आणि ती माझी होणारी बायको होती. आमच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी मी तिला मॉलमध्ये घेऊन आलो होतो. थोड्या वेळानंतर त्या मुलीची आई तिला बोलवायला लागली. ती आमच्यापासून थोडी दूर होती आणि तिने छान ड्रेस घातला होता आणि ती आपल्या मुलीला बोलवत होती. तिला पाहून मी माझ्या भूतकाळात गेलो. माझे पहिले लग्न हे माझ्या पसंतीचे होते, म्हणजे लव्ह मॅरेज होते. माझ्या पहिल्या बायकोचे नाव प्रिया होते आणि ती खरोखर एक प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी, सगळ्यांवर प्रेम करणारी बायको होती. ती आज मला म्हणत होती, "तुम्ही मला काय म्हणाले होते? माझ्यावर खूप प्रेम करसाल, माझे सगळे नखरे पूर्ण करणार, आणि आज मला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुम्ही साडी नेसण्याची ऑर्डर देत आहात? अहो, मी असले तसले ड्रेस नाही घालणार. मला सुद्धा माझी इज्जत प्रिय आहे. मी फक्त ओढणीचे ड्रेस घालेन, पण मला एवढी मोठी साडी रोज रोज नाही नेसता येणार." माझी बायको ही शहरातील होती आणि मी एक खेडेगावातला. मी शहरात शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि तेव्हाच मी कॉलेजमध्ये प्रियाच्या प्रेमात पडलो आणि प्रियासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होती. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की आम्ही दोघांनी एकमेकांना मिळवलं होतं आणि लग्न केलं होतं. म्हणतात की मनापासून प्रेम केले की आपल्याला आपले प्रेम मिळतेच. मी एक धाडसी मुलगा होतो. तिच्या मागे तिला मिळवण्यासाठी माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून तिच्या घरी गेलो होतो. ती सुद्धा एक धाडसी मुलगी होती जी माझ्यासाठी पूर्णपणे भिन्न संस्कृती आणि वेगळ्या वातावरणात येण्यासाठी तयार झाली होती. आणि आजच्या काळात तिच्यासाठी साडी नेसणे खरंच खूप अवघड होते. पण मी तिला समजावले की इथल्या सगळ्या बायका साडीच नेसतात आणि माझी इच्छा नाही की तू त्या सगळ्या बायकांपेक्षा वेगळी दिसावी. इथे साडी नेसणे हे फक्त महत्त्वाचं नाही तर ही गरजसुद्धा आहे. मी तिला समजावल्यानंतर तिने लगेच होकार दिला आणि माझ्याशी सहमती दर्शवली आणि अशाच प्रकारे ती माझे प्रत्येक म्हणणे मान्य करत होती. मला ती कधीच विरोध करायची नाही. उलट पूर्णपणे नवीन वातावरणाशी जुळवून घेणं तिला खूप अवघड होते. पण ती इथे अशी जगत होती जणू इथेच लहानाची मोठी झाली आहे आणि ती याच गावातील आहे. आमच्या गावातल्या लोकांना, खास करून बायकांना, तिचे खूप नवल वाटत होते. त्या म्हणायच्या की ही खरंच पुण्याची आहे का? सिटी भागातून येऊन सुद्धा ती खेडेगावात कशी राहते? त्यांना खूप आश्चर्य वाटायचे आणि मला तिचा खूप अभिमान वाटायचा. मी खूप आनंदी होतो. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो. मी प्रियासोबत लग्न केले म्हणून माझे आईवडील खुश नव्हते. त्यांनी हे लग्न मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी आमचं नातं मोडण्यासाठी खूप पद्धती वापरल्या होत्या. पण म्हणतात ना, लग्नाच्या बेड्या या देवाच्या दारात बांधल्या जातात.
आमच्यासोबतही असेच झाले. आमच्या लग्नासाठी प्रियाच्या आईवडिलांनी पाठिंबा दिला होता आणि त्यामुळेच आमचे लग्न झाले होते. आमच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी आम्हाला एक देवाने सुंदर मुलगी दिली होती. पण हळूहळू आमच्या नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ लागली आणि आमच्या भांडणाचे कारण आमच्या घरातले सदस्य होते. संध्याकाळी मी कामावरून घरी गेलो. घरात पाऊल ठेवताच माझी आई माझ्या बायकोबद्दल भडकवू लागायची की आज तिने हेच काम नाही केले, आज तिने तेच नाही केले, आज तिने तसंच केलं, असंच केलं. आणि मी जेव्हा आमच्या खोलीत जायचो तेव्हा प्रिया माझं हसून स्वागत करायची. माझ्याजवळ येऊन मला कायम विचारायची की तुमचा दिवस कसा गेला. शेवटी एक दिवस मी तिला म्हणालो, मला डोळे आहेत. मी जेव्हा कधी घरी येतो तेव्हा तू खोलीतच बसलेली असतेस. मग तू घरातले काम कधी करतेस. आई नेहमी तुझ्याबद्दल मला तक्रार करत असते. हे ऐकून प्रिया गप्प झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी माफी मागते. आता तुमच्या कानावर माझ्याबद्दल भविष्यात कोणतीही तक्रार येणार नाही. खरं तर ती सर्व कामे उरकूनच खोलीत बसायची जेणेकरून ती मला वेळ देऊ शकेल. तिला हवे असते तर ती माझ्यासमोरही काम करू शकली असती जेणेकरून मला समजेल की ती घरातील सर्व कामे करते. आम्हाला एक मुलगी देखील होती, पण तरीही प्रियाचे माझ्यावरचे प्रेम कमी झाले नव्हते. मूल झाल्यानंतर बायको नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही असे म्हटले जाते, पण ती मला पूर्ण वेळ द्यायची. प्रिया जेवणही खूप चांगले बनवायची आणि महत्त्वाचं म्हणजे ती घरी बसून कम्प्युटरवर ऑनलाईन कामही करायची. ती चांगली कमाई करत होती, घरही चांगलं सांभाळत होती आणि मुलीचीही चांगली काळजी घेत होती. प्रियाचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल विष निर्माण होत होतं आणि हे सर्व माझ्या कुटुंबातील सदस्यांमुळे घडत होते. पण आम्ही दोघे या घरातून कुठेही जाऊ शकत नव्हतो. घरात TV लावण्याचीही परवानगी नव्हती, तरीही प्रियाने कधीच माझ्याजवळ तक्रार केली नव्हती. एकतर ती पूर्णपणे वेगळ्या जातीची होती. ती सगळ्यांपासून, तिच्या संस्कृतीपासून, तिच्या कुटुंबापासून, तिच्या मित्रमैत्रिणींपासून दूर होती, पण तरीही तिने माझ्याकडे कधीच तक्रार केली नव्हती. माझी पत्नी माझी दुसरी जागा होती. मला विचारल्याशिवाय कुठेही जात नव्हती आणि जर ती मला विचारल्याशिवाय घराबाहेर गेली तर मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण झाले असते. त्या दिवशी आमच्या गावात एक लग्न होतं. मी जेव्हा कामावरून घरी आलो तेव्हा माझी बायको मला न विचारताच गेली होती. जेव्हा ती माझ्या आई आणि बहिणीसोबत घरी परत आली तेव्हा मी तिला विचारले, तू तिकडे का गेली होतीस, मला विचारले का नाही. तेव्हा ती मला म्हणाली, मी बाबांना तुम्हाला फोन करून परवानगी घेण्यासाठी सांगितले होते. त्यांनी मला सांगितले की राकेशने तुला लग्नाला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. कारण आमच्या घरात सुनेला फोन ठेवण्याची परवानगी नव्हती. प्रिया कम्प्युटरवरच ऑनलाईन काम करत होती. मग मी तिला म्हणालो, बाबांनी मला फोन केला नाही, तू माझ्यासोबत खोटं बोलत आहेस. मी माझ्या वडिलांना विचारले तर ते म्हणाले, बाळा, मला त्याने असे काहीच सांगितले नाही, ती खोटं बोलत आहे. कदाचित माझ्या वडिलांना आमच्या दोघात भांडणे लावायची होती आणि असेच झाले. या गोष्टीवरून आमच्या दोघात भांडणं झाली आणि मी सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली मारली आणि हीच आमच्या नात्याला लागलेली मोठी जखम होती. पण मी माझ्या पत्नीच्या तोंडावर नाही तर आमच्या नात्यावर थप्पड मारली होती. त्यानंतर माझी बायको एकदम गप्प झाली होती. त्यानंतर ती खूप बदलली होती, वेगवेगळी राहू लागली होती, माझ्यापासून दूर राहू लागली होती. आमचं इतकं भांडणं व्हायला लागलं की एक दिवस मी कामावरून घरी आलो तर माझी बायको घरी नव्हतीच. माझे घरचे लोक म्हणाले की ती आमच्याशी कारण नसताना खूप भांडली आणि हे घर सोडून निघून गेली. ती तिच्या घरी गेली होती आणि आता सध्या ती माझ्याशी बोलत नाही. 2 आठवडे उलटून गेले पण मी तिला फोन केला नाही की तिने मला फोन केला नाही, कारण आमच्या दोघांचाही इगो आडवा येत होता. शेवटी कंटाळून मी तिला एक दिवस फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने माझा नंबर ब्लॉक केला होता. तिचे आईवडील सुद्धा माझा फोन उचलत नव्हते. माझ्या घरातील लोक म्हणाले की तिला तुझी काळजी नाही, मग तू तिची एवढी काळजी का करतोस. तिला यायचे असेल तर ती स्वतः येईल. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जात होते. आमच्या दोघांच्याही इगोमुळे आमच्यात भांडणं अजूनच वाढलं होतं. माझ्या बायकोने म्हणजे प्रियाने साधं वळूनही माझ्याकडे पाहिलं नाही. 1.5 वर्ष निघून गेले आणि माझ्या घरातील लोक मला म्हणाले की आता तू दुसरे लग्न कर. मी म्हणालो, मी पुन्हा लग्न कसे करू. मग ते म्हणाले, जर तिला तुझी आठवण येत नसेल तर तू तिची काळजी का करतोस. खरं तर तिला तुमच्या नात्यातच राहायचे नसेल, नाहीतर ती आत्तापर्यंत तुझ्याजवळ आली असती. तिला घटस्फोट देऊन टाक. मी म्हणालो, मी तिला घटस्फोट कधीच देणार नाही. जर तिला घटस्फोट दिला तर ती दुसऱ्याशी लग्न करेल आणि मला ते नको आहे.
माझ्या घरच्यांनी ज्या मुलीला माझ्यासाठी पसंत केले होते तिचे नाव मोहिनी होते आणि ती माझ्या दूरच्या नातेवाईकाची मुलगी होती. माझ्या लग्नाअगोदर माझ्या घरच्यांनी तिच्यासाठी माझे स्थळ पाठवले होते, पण ते म्हणाले होते की तुमचा मुलगा नोकरी करत नाही, तो बेरोजगार आहे. त्यामुळे त्या लोकांनी मला नकार दिला होता. त्या 1.5 वर्षात मी माझे सर्व लक्ष माझ्या बिझनेसवर केंद्रित केले. माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता, तरीही मी माझा वेगळा बिझनेस तयार केला होता आणि आता माझ्याकडे फक्त पैसेच पैसे होते. मी माझ्या बायकोसोबत म्हणजे प्रियासोबत मुंबईत घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आम्ही एका खेडेगावात राहत होतो, त्यामुळे हे स्वप्न आमच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्ही घराचे असे स्वप्न पाहिले होते आणि आता मी मुंबईत एक छोटेसे घर घेतले होते. खरं तर मी जमीन घेतली होती आणि घर बांधले होते आणि ते घर माझ्या बायकोला हवे होते अगदी तसेच बनवले होते. मी 4 चाकी गाडीसुद्धा घेतली होती. घरातले सगळे मला म्हणायचे की तुझी बायको अपशकुनी होती. जोपर्यंत तुझ्या आयुष्यात होती तोपर्यंत तुझ्याकडे काहीच नव्हते, पण ती जाताच तुझ्याकडे पैशांचे झाड लागले आहे. तू घर आणि 4 चाकी गाडीही घेतली आहेस आणि तुला बिझनेसमध्ये दिवस रात्र दुप्पट नफा मिळत आहे. आता तुझ्याकडे पैसेच पैसे आहे. मला मिळणारे सगळे पैसे मी माझ्या वडिलांच्या खात्यातच ठेवत होतो. असेच मी त्यांच्या खात्यात 70 ते 80 लाख रुपये ठेवले होते. माझे वडीलसुद्धा खूप खुश होते आणि अशा प्रकारे आमची म्हणजे प्रियाची आणि माझी प्रेम कहाणी संपली होती. पण आज जेव्हा मी माझ्या प्रियाला मॉलमध्ये पाहिले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण जी छोटी मुलगी माझ्याकडे धावत आली होती ती माझी मुलगी होती. आम्ही वेगळं झालो होतो तेव्हा माझी मुलगी 3 वर्षाची होऊन गेली होती. तिने मला ओळखले होते, पण माझ्या बायकोकडे अजून 2 छोटी मुलं होती आणि दोघांनाही ती वॉकरमध्ये घेऊन जात होती. ती त्यांच्यासोबत मॉलमध्ये खरेदी करत होती. ती 2 मुलं पाहून मला खूप आश्चर्य वाटले होते. माझी मुलगी माझ्याकडे धावत आल्यावर प्रियाने तिला रागाने हाक मारली. ती इतक्या जोरात ओरडली की आजूबाजूचे सगळे तिच्याकडे बघत होते. ती माझ्या मुलीला म्हणाली, सौम्या इकडे ये, तुझे तिकडे कोणीच नाही. आणि अशा प्रकारे तिने सौम्याचा हात धरून आणि त्या 2 मुलांना घेऊन तिथून निघून गेली. हे अचानक काय झाले मला कळालेच नव्हते. जेव्हा मी विचारातून जागा झालो तेव्हा मी तिच्या मागे मागे धावलो. माझी होणारी बायको मोहिनी म्हणाली, तू कुठे चालला आहेस? पण मी तिला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि तिला तिच्या घरच्यांसोबत घरी जायला सांगितले, कारण ती तिच्या फॅमिलीसोबत आली होती. तिची फॅमिली एका बाजूला बसली होती आणि आम्ही दोघे शॉपिंग करत होतो. तिच्या फॅमिलीतले लोक मला म्हणाले होते की तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉपिंग केली तर बरं होईल. ते लोक खूपच मोकळ्या मनाचे होते. मोहिनी मुंबईतच शिकत होती आणि इथे तिच्या मावशीचे घर होते. ती माझी नातेवाईक असली तरी तिच्या घरचे वातावरण मला कधीच आवडले नव्हते, कारण हे लोक खूपच मोकळ्या मनाचे होते. मी माझ्या बायकोच्या म्हणजे प्रियाच्या मागे धावत होतो. तिला माहिती होते की मी तिच्या मागे येतोय. तिने पुढे जाऊन मला विचारले की तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी म्हणालो, तू मला सोडून निघून गेली होतीस. मी नाही. माझे ऐक, लोकांसमोर सीन तयार करू नकोस. लोक बघत आहेत. नेहमीप्रमाणे तिने माझे म्हणणे ऐकले आणि ती गप्प झाली. मी तिच्याबरोबर चालू लागलो. खरं तर तिची चुकी होती. ती मला सोडून निघून गेली होती आणि आता ती स्वतःच ॲटिट्यूड दाखवत होती. मी तिला म्हणालो, ही जुळी मुलं कोणाची आहेत? ती म्हणाली, ही माझी मुलं आहेत. मी गप्प बसलो. मला वाटत नाही की तिने दुसरे लग्न केले असेल. मग ही मुलं कोणाची? मी तिला म्हणालो, चल मी तुला घरी सोडतो. माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे. खरं तर मला तिला दाखवून द्यायचे होते की माझ्याकडे कार आहे, पण ती मला म्हणाली, माझ्याकडे सुद्धा कार आहे. तोपर्यंत आम्ही मॉलमधून बाहेर आलो होतो. तिने पर्समधून गाडीची चावी काढली आणि बटन दाबले. समोर उभ्या असलेल्या कारचा सायरनचा आवाज आला. मला खूप आश्चर्य वाटले, कारण तिच्याकडे माझ्यापेक्षाही चांगली आणि महागडी कार होती. मी तिला म्हणालो, मला चावी दे, मी गाडी चालवतो. तू इथे कोणाच्या घरी आली आहेस? कारण माझ्या माहितीप्रमाणे तिचं कोणताही नातेवाईक मुंबईत राहत नाही. ती मला म्हणाली, मला कोणाच्या घरी येण्याची काय गरज आहे? मी माझ्याच घरात राहते. मग मी विचारले, तुझे घर कोठे आहे? तर तिने मला जो पत्ता सांगितला तो परिसर खूप छान आणि महागडा होता. मी गाडी चालवत होतो आणि ती मला तिच्या घराचा रस्ता दाखवत होती आणि आम्ही तिच्या घराच्या बाहेर पोहोचलो.
जेव्हा आम्ही गाडीतून उतरलो आणि बाहेरून तिचे घर पाहिले तेव्हा मला अजून एक मोठा धक्का बसला, कारण समोरचे घर अतिशय आलिशान होते. मी बांधलेल्या घराहूनही मोठं आणि सुंदर ते घर होते. मी आश्चर्याने म्हणालो, हे तुझे घर आहे? ती म्हणाली, हो, हे माझे स्वतःचे घर आहे. आम्ही दोघेही आत शिरलो. मुले गाडीतच झोपली होती, त्यामुळे तिने त्यांना बेडवर झोपवले. मी तिचा हात धरला तर तिने माझा हात झिडकारला. मी तिला म्हणालो, तू माझ्यावर का रागवली होतीस? तू स्वतःच मला न सांगता माझ्यावर रागवून घर सोडून गेलीस आणि वरतून मलाच ॲटिट्यूड दाखवतेस. नक्की तुला झालं तरी काय आहे? तू मला अशी अचानक का सोडून निघून गेलीस? आणि आता मला तू 2 वर्षांनी भेटत आहेस. ही कोणाची मुलं आहेत? पण तिने मला या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ती मला म्हणाली, मी तुम्हाला सोडून निघून गेले? मी तुम्हाला खूप वेळा कॉल केले, खूप मेसेज केले, पण तुम्ही मला कोणतेच उत्तर दिले नाही. आणि जेव्हा तुमच्या वडिलांनी मला सांगितले की तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे आणि तुम्हाला दुसरे लग्न करायचे आहे, मग मी तुमच्याकडे परत कशी येऊ शकत होते? मी तिला म्हणालो, तू खोटं बोलत आहेस. माझ्या वडिलांनी तुला असे काहीच सांगितले नाही. उलट ते तुला फोन करत होते. त्यांना आपल्या दोघांना भेटवायचे होते. ती म्हणाली, हे कधी झाले? त्यांनी मला एकदाही फोन केला नाही. उलट तेच खोटे बोलत आहेत. तिचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते. सगळंच खोटं वाटत होतं. पण तिने मला मोबाईलवर तिचे आणि माझ्या वडिलांसोबतच्या संभाषणचे रेकॉर्डिंग दाखवले आणि मेसेज व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग दाखवले, ज्यामध्ये ती माझ्या वडिलांना रोज सांगायची की त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. ते पुन्हा एकदा पप्पा होणार आहेत. तुम्ही पुन्हा एकदा आजोबा होणार आहात. माझ्या पोटात 2 जुळी मुलं आहेत. आता मला तुमची गरज आहे. पण माझे वडील तिला म्हणायचे की आम्ही तुझ्या नवऱ्याला 1000 वेळा सांगितले आहे की तुझ्याशी बोल, पण तो तुझे नावसुद्धा ऐकायला तयार नाही. तुझे नाव काढले तर तो आमच्यावरच रागवतो आणि म्हणतो की मला तिच्यासोबत राहायचे नाही, मला घटस्फोट घ्यायचा आहे आणि दुसरे लग्न करायचे आहे. हे सगळं ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते की माझे वडील माझ्या पाठीमागे माझा संसार उद्ध्वस्त करत आहे. माझी आईसुद्धा त्यांच्यासोबत मिळालेली होती आणि दुसरीकडे मला ते सांगायचे की तुझी बायको कोठे गेली आहे आम्हाला माहिती नाही. तुझी बायको आमच्यासोबत भांडून गेली आहे आणि तुला घटस्फोट द्यायला सांगितलं आहे. मला खूप वाईट वाटत होते की माझ्या जन्मदात्या आईवडिलांनी माझा संसार उद्ध्वस्त केला होता. प्रियाने माझ्या वडिलांना सर्व काही सांगितले होते की ती आई होणार आहे, तिला जुळी मुलं होणार आहे. तरीही त्यांनी माझ्यापासून सगळं लपवलं होतं. प्रियाची डिलिव्हरी झाली तेव्हाही तिने दोन्ही बाळांचा व्हिडिओ माझ्या वडिलांना पाठवला होता. तिला वाटत होते की त्यांनी जर बाळांचा व्हिडिओ मला दाखवला तर माझं मन पागळेल आणि मी प्रियाला आणि मुलांना घ्यायला येईन. पण माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला असा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ दाखवला नव्हता. त्यांनी मला हे देखील सांगितले नाही की जेव्हा प्रिया माझे घर सोडून गेली तेव्हा ती प्रेग्नंट होती आणि ही 2 जुळी मुलं माझीच होती. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला होता. माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी त्यांना पटकन मिठी मारली आणि रडू लागलो. पण माझी बायको म्हणाली, आता तुम्ही हे नाटक का करत आहात? तुम्ही तर आता दुसरे लग्न करत आहात ना? मी म्हणालो, नाही, मी लग्न करणार नाही. मी कधीच दुसरे लग्न करणार नाही. तू माझी लग्नाची बायको आहेस. ही माझी मुलं आहेत, माझं कुटुंब आहे. माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे आणि ती फसवणूक माझ्या जन्मदात्या आईवडिलांनी केली आहे. मी माझ्या बायकोला म्हणजे प्रियाला सगळं काही समजावून सांगितलं आणि नेहमीप्रमाणे तिला माझे म्हणणे पटले. पण तिने मला प्रश्न विचारला की आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही मला सपोर्ट करणार का तुमच्या आईवडिलांना? कारण मी परत तुमच्यासोबत त्या घरी येणार नाही. मी त्या घरात राहू शकत नाही. मी तिला म्हणालो, तुला त्या घरी येण्याची गरजच नाही, कारण या शहरात, या मुंबईत मी घर बांधले आहे. तुला जसे हवे तसे, अगदी तसेच घर बांधले आहे. आपण जी घराची स्वप्न पाहिली होती ती मी पूर्ण केली आहेत प्रिया. हो, पण ते घर तुझ्या घरा एवढे मोठे नाही. पण तरीही ठीक आहे. आपण दोघे आणि आपली 3ही मुलं तिथेच राहू. मी सर्व काही ठीक करेन. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तू मला माफ केले आहे ना? मग येशील का माझ्याबरोबर आपल्या घरात? तिने माझ्याकडे न बघता होकारार्थी मान हलवली. पहिले मला असे वाटत होते की संपूर्ण जग माझ्यावर रागवले आहे, पण आज असे वाटत आहे की संपूर्ण जग पुन्हा एकदा माझ्याशी एकमत झाले आहे. मी तिला म्हणालो, मला थोडा वेळ दे प्रिया.
मी परत तुला आणि आपल्या मुलांना घ्यायला येईल. आणि मी तिथून माझ्या घरी गेलो. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा मोहिनी आणि तिचे कुटुंब आधीच तिथे उपस्थित होते. माझ्या हातात एक मोठी पिशवी होती जी मी मोहिनीसमोर ठेवली. तिची आई खूप लोभी होती. जेव्हा माझ्याकडे नोकरी नव्हती आणि चांगली कमाई नव्हती तेव्हा त्यांनी मला सुरुवातीला नकार दिला होता. पण जेव्हापासून मी स्वतःचा बिझनेस टाकला आहे आणि स्वतःच्या हिमतीवर घर गाडी घेतली आहे तेव्हा ते त्यांच्या कुमारी मुलीचे लग्न माझ्याशी लावायला तयार झाले होते. त्यांना माहिती होते की माझे लग्न झाले आहे आणि मी 3 मुलांचा बाप आहे, तरीही ते त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले होते. मी पिशवीमधल्या सर्व गोष्टी दाखवू लागलो, ज्यामध्ये महागातल्या साड्या होत्या, ड्रेस होते, सोन्याचे सेट होते आणि अजून बाकीचे सामान होते. मोहिनीची आई म्हणाली, हे सर्व कशासाठी आणले आहे? तेव्हा मी म्हणालो होतो की हे सर्व माझ्या बायकोसाठी आहे. हे ऐकल्यानंतर मोहिनी लाजली होती आणि तिचे आईवडील खुश झाले होते. ते मला म्हणाले की तू लग्नासाठी खूप छान शॉपिंग केली आहेस, नाहीतर आजकालची मुलं कुठे एवढी चांगली शॉपिंग करतात. हे सगळं माझी आई आतल्या खोलीतून पाहत होती. तेव्हा तिने मला इशाऱ्याने खोलीत बोलवले. तिथे माझे वडीलसुद्धा उपस्थित होते. ते म्हणाले, तू वेडा झाला आहेस का? एवढ्या सगळ्या वस्तू आणायची काय गरज होती? आता सर्व वस्तूंवर तीच ताबा घेणार. ते सोन्याचे सेट आणायची तरी काय गरज होती तुला? तू इतका मोठा खर्च कशाला केलास? मी काहीही बोललो नाही आणि बाहेर आलो. तेव्हा मोहिनी सेटमधून अंगठी काढून बोटात घालण्याचा प्रयत्न करत होती, पण ती अंगठी तिला येत नव्हती. तेव्हा तिची आई मला म्हणाली, तुम्ही एवढी छोटी अंगठी का बनवून आणली आहे? आपल्या होणाऱ्या बायकोच्या बोटाची साईज तरी घ्यायला हवी होती ना. मी मोहिनीकडे पाहिले आणि तिला रागाने म्हणाले, ती अंगठी परत ठेव. ती अंगठी तुझ्या बोटात घालण्याची तुझी हिंमत कशी झाली? तिला तुझ्या जाड जाड बोटांपासून दूर ठेव. ती तुझ्यासाठी नाही आहे. मोही माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझे वडील मला म्हणाले, अरे राकेश, तू हे काय बोलत आहेस? तुला कसले भान आहे का? तूच म्हणाला होतास ना की हे सगळं माझ्या बायकोचे आहे. मी म्हणालो होतो हे सगळं माझ्या बायकोचे आहे, माझ्या प्रियाचे आहे. कारण प्रियाच माझी बायको होती आणि तीच माझी बायको राहणार आहे. मी माझ्या आईवडिलांकडे रागाने पाहिले आणि मला सर्व काही कळाले आहे हे त्यांना मी सांगितले. त्यांना म्हणालो, तुम्हीच माझ्या बायकोला घरातून हाकलवून दिले आहे आणि कायम तिच्याविषयी माझ्या मनात विष पेरत आले आहे. सगळी चुकी तुमचीच आहे. पण त्यानंतरही प्रिया मला भेटण्याचा प्रयत्न करत होती. तुम्हाला हे सर्व काही माहिती होतं, पण तुम्ही तिच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण केलात की मला तिचं नावही ऐकायचं नाही, तिचा चेहराही बघायचा नाही आणि जर ती माझ्यासमोर आली तर मी तिला घटस्फोट देईन. हे सर्व खोटं नाटक तुम्ही तिला सांगितलं. तुम्ही माझे घर उद्ध्वस्त केले, माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला आहात. स्वतःच्याच मुलाचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. कारण काय? तर फक्त मी माझ्या पसंतीने लग्न केले आणि ती तुमच्या जातीची संस्कृतीची मुलगी नव्हती. आणि आता तुम्ही माझे दुसरे लग्न करायला निघाले आहात. मी मोहिनीकडे आणि तिच्या आईवडिलांकडे बघून म्हणालो, तुम्ही सुद्धा लोभी माणसं आहात. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा तुम्ही मला नाकारलत आणि आता माझ्याकडे सर्व काही असताना तुम्ही माझ्या लग्नासाठी मागे लागला आहात. तुम्हाला माहिती आहे की मी 3 मुलांचा बाप आहे, तरीही हे सर्व मला माझ्या पत्नीच्या नशिबाने मिळाले आहे. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा ती माझ्यासोबत होती. ती माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत होती. तिने मला साथ दिली. तिने माझ्याशी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. तिने माझं घर सांभाळलं, माझ्या मुलांना जन्म दिला. ती कायम माझं मन राखायची. आता मी तिला सोडू शकत नाही. मी कायमचं तिला माझ्याकडे घेऊन येणार आहे. आजपासून तुम्हा सगळ्यांशी माझं काहीही नातं नाही. आपल्यातलं नातं सगळं काही संपलं आहे. मी जातो आहे आणि माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना इज्जतीत माझ्या घरी आणणार आहे. आम्ही दोघेही इथे मुंबईत माझ्या घरात राहू, जे घर मी माझ्या स्वतःच्या हिमतीने बनवले आहे. आता ती कायमच माझ्या हृदयाची मालकीण, माझी राणी बनून राहणार आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या घरातून चालते व्हा आणि परत तुमचे तोंड दाखवू नका. मी निघालोच होतो की माझ्या आईचा आवाज माझ्या कानी पडला. माझी आई वडिलांना म्हणत होती की तो गेल्यावर बँकेच्या खात्यातून पैसे काढा, नाहीतर तेही तो घेईल. पण त्यांना माहिती नव्हते की ते काम मी आधीच केले होते.
बाबांच्या खात्यात माझे 70 लाख रुपये होते आणि बाबांचे 15 लाख रुपये होते. मी माझे 70 लाख रुपये काढले होते आणि 15 लाख रुपये जे वडिलांचे होते ते तसेच ठेवले होते. आमचे जॉईंट खाते होते आणि मी आधीच माझे पैसे काढले होते. ते सर्व पैसे मी मुंबईच्या घरात गुंतवले होते जे मी स्वतः बांधले होते. मी माझ्या बायकोला घ्यायला आलो. माझ्या बायकोने म्हणजे प्रियाने तिचे घर भाड्याने दिले आणि ती आणि मुलं माझ्यासोबत राहायला आली होती. तिची गाडीही तिने तिच्यासोबत आणली होती. ती ऑनलाईन काम करत असल्याचे तिने सांगितले आणि सासरच्या जाचातून जेव्हा ती मोकळी झाली तेव्हा तिने तिच्या कामावर फोकस केला आणि खूप सारे पैसे कमवले. आम्ही दोघेही आमच्या जुन्या वाईट आठवणींना विसरलो आणि आमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली. मला 2 मुलं, 1 लाडकी मुलगी आणि आता माझे संपूर्ण जग माझी पत्नी आहे. तिने मला कधीच सोडले नव्हते. माझ्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढले होते आणि मला सांगितले होते की ती स्वतःच ते घर सोडून गेली होती. जर नवरा बायकोमध्ये गैरसमज निर्माण करणारे कोणी असेल तर ते नातं टिकत नाही. पण देवाला मनापासून धन्यवाद, कारण आम्ही दोघे पुन्हा भेटलो आणि आता आमचं प्रेम पूर्वीपेक्षाही जास्त वाढलं आहे. अर्थातच नवरा बायकोने एकमेकांना साथ दिली. छोट्या छोट्या गोष्टी विसरून गैरसमज दूर केले तर हे जग खूप सुंदर बनते आणि जगण्यात आणखी आनंद मिळतो. ती मज्जा काही वेगळीच असते आणि आपण आपल्या मुलांसोबत सगळा आनंद शेअर केला पाहिजे ज्याचे ते पात्र आहेत. आता मी माझी मुले आणि माझ्या पत्नीशिवाय कोणाचेच ऐकत नाही. मी माझ्या आईवडिलांना दर महिन्याला पैसे पाठवत असतो, पण आता मी त्यांच्या बोलण्यात कधीच गुंतत नाही. आता माझ्या आईवडिलांना कळून चुकले होते की मी त्यांच्या बोलण्यात कधीच गुंतणार नाही. त्यामुळे त्यांनीही माझ्या बायकोबद्दल भडकवण्याचे बंद केले होते आणि अशा प्रकारे त्यांना पैसे पाठवून मी माझे कर्तव्य पूर्ण करत राहणार आहे. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात ते स्थान राहणार नाही जे पहिले होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.